friends, today we are going to discuss about the practice set 1.2. In the last video, we have discussed about the types of the sets that are singleton set, empty set or null set, finite set, infinite set, and equal sets. Now today we are going to discuss about the practice set 1.2. That depends on mainly equal sets. Here, example number 1, decide which of the following are equal sets and which are not. Justify your answer. Now set A is given. Set A is a set of all x such that 3x minus 1 is equal to 2. Set B is given. Set B is equal to set of all x such that x is a natural number but x is neither prime nor composite. And last set, that is set C, is equal to set of all x such that x belongs to n and x is less than 2. आता हे तीन सेट दिलेले आहे आपल्याला आणि आपल्याला सांगायचं आहे की यापैकी इक्वल सेट कोणते आहेत, इक्वल सेट आहेत का नाहीत हे आपल्याला सांगायचं आहे आणि असतील तर काय हे पण आपल्याला सांगायचं आहे. आणि म्हणून अशा वेळेस काय करायचं आहे की हे समान सेट आहेत की नाही हे आपल्याला सकारण सांगायचं आहे, कारणासही सांगायचं आहे. फर्स्ट वी कन्वर्ट, वी राईट this set in another method. That is, there are two types of the writing methods of the sets. आपल्याला माहिती आहे तर आपल्याला हे जे दिलेलं आहे आपल्याला याला कन्व्हर्ट करावं लागेल लिस्टिंग मेथडमध्ये, सेट लिहिण्याच्या लिस्टिंगमध्ये. म्हणजे त्यामध्ये आपल्याला कळू शकेल कोणते कोणते यामध्ये घटक आहेत कोणते नाहीत. तर बघा पहिला सेट काय दिलेला आहे, सेट ए इज अ सेट ऑफ ऑल एक्स दॅट 3x मायनस 1 इज इक्वल टू 2. आता हे जर आपण सोल्युशन सॉल्व केलं म्हणजे 3x मायनस 1 इज इक्वल टू 2 आहे. आपण जर एक्सची व्हॅल्यू काढली इथे तर 3x इज इक्वल टू टेकिंग दिस 1 ऑन द राईट हँड साईड दॅट इज इक्वल टू +1 अँड 2 + 1 दॅट इज इक्वल टू 3. 3x इज इक्वल टू 3. That means x is equal to 3/3 that is equal to 1. म्हणजे इथे x ची व्हॅल्यू आली 1. म्हणजेच वी कॅन राईट ए सेट ए सेट बी आणि देअरफॉर ए इज इक्वल टू सेट ए इज इक्वल टू इन लिस्टिंग मेथड दॅट इज 1. सेट ए मिळालेला आहे. आता सेट बीचं बघा, सेट बी काय दिलेलं आहे, सेट बी इज अ सेट ऑफ ऑल एक्स दॅट एक्स इज अ नॅचरल नंबर्स बट एक्स इज नायदर प्राईम नॉर कॉम्पोजिट. म्हणजे आपल्याला असा नंबर निवडायचा आहे की जो नॅचरल नंबर आहे आणि तो प्राईमसुद्धा नाही आणि कंपोजिट पण नाही. तर यापैकी तो नंबर राहील 1. कारण 1च असा नंबर आहे तो प्राईमसुद्धा नाही आणि कंपोजिट पण नाही. आणि म्हणून 1 सेट बी इज अ सेट ऑफ एलिमेंट दॅट इज 1. नाव सेट सी, सेट सी काय दिलेलं आहे, सी इज अ सेट ऑफ ऑल एक्स दॅट्स एक्स बिलॉंग्स टू एन, एक्स बिलॉंग्स टू एन अँड एक्स इज लेस दॅन 2. आता आपल्याला माहिती आहे एन म्हणजे काय, सेट ऑफ नॅचरल नंबर. नॅचरल नंबरच्या सेटमध्ये कोणते एलिमेंट्स असतात, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अशा प्रकारचे. आता हे जे एलिमेंट्स आहेत नॅचरल नंबरचा सेट हा 1 पासून स्टार्ट होतो, 1 2 3 4 5 6 7 अशा प्रकारे. पण आपल्याला काय विचारलेलं आहे, एक्स इज लेस दॅन 2. एक्स हा 2पेक्षा लहान असला पाहिजे आणि 2पेक्षा लहान नंबर नॅचरल नंबर कोणता आहे, फक्त 1. आणि म्हणून इथे बघा
सेट ए मध्ये कोणते एलिमेंट्स आलेले आहे, तर सेट ए मध्ये आलेले फक्त 1. सेट बी मध्ये कोणता एलिमेंट आहे, याच्यामध्ये सुद्धा 1च आलेला आहे. आणि सेट सी मध्ये कोणतं आलेलं आहे, त्याच्यामध्ये सुद्धा 1च आलेलं आहे. आणि म्हणून आपण लिहू शकतो की फ्रॉम 1, 2 and 3, फ्रॉम इक्वेशन 1, 2 and 3, 1, 2 आणि 3 वरून, या सर्व सेटवरून आपण काय सांगू शकतो की all the elements of set A, B and C are identicals. काय लिहू शकतो आपण की all the elements, याच्यामध्ये एकच एलिमेंट्स आहे म्हणून एलिमेंट लिहू शकतो आपण. ऑल द एलिमेंट्स ऑफ सेट्स, कोणते सेट्स दिलेले आहे, ए, बी अँड सी, या तिन्ही मधले जे एलिमेंट्स आहेत, तिन्ही सेटमधले जे असलेले एलिमेंट्स आहेत ते कसे आहे, आर आयडेंटिकल. आयडेंटिकल म्हणजे काय, सारखे. हे सगळे सारखेच आहे. इथे किती आहे, दॅट इज इक्वल टू 1, एकच आहे इथे. तर ऑल द एलिमेंट इन सेट ए, बी अँड सी आर आयडेंटिकल. आणि म्हणून आपण काय लिहू शकतो की सेट ए इज इक्वल टू सेट बी इज इक्वल टू सेट सी. म्हणून हे तीनही सेट काय होतील, इक्वल होतील. आणि हेच आपल्याला सांगायचं आहे की ते इक्वल आहेत की नाहीत, आणि असले तर काय आहे. अशा प्रकारे आपण रिझन देऊ शकतो. यस, एक्झाम्पल नंबर 2, डिसाइड वेदर द सेट ए अँड बी आर इक्वल सेट्स. गिव्ह द रिझन फॉर युअर आन्सर्स. सेट ए is a even prime number, set B is the set of all x such that 7x minus 1 is equal to 13. आता इथे आपल्याला सांगायचं आहे की हे दोन सेट्स इक्वल आहेत की नाही, आणि असतील तर काय आहे हे आपल्याला कारणासहित सांगायचं आहे. आणि म्हणून आपल्याला काय करावं लागेल की हे जे सेट दिलेले आहेत ते आपल्याला लिस्टिंग मेथडमध्ये कन्वर्ट करावं लागतील. लिस्टिंग मेथडमध्ये ते लिहावं लागतील. इथे बघा, सेट ए इज अ सेट ऑफ इवन प्राईम नंबर्स. आता प्राईम नंबर्स कोणते आहेत आपल्याला माहिती आहे. प्राईम नंबर कोणते आहे की ज्याला ती संख्या आणि एकनंच भाग जातो असे नंबर्स, त्याला म्हणतो आपण प्राईम नंबर्स. तर कोणते कोणते आहेत प्राईम नंबर्स, 2 आहे, त्यानंतर 3 आहे, 5 आहे, 7 आहे, 8 आहे का, नाही, 9 आहे का, नाही, 10 आहे का, नाही, 11 आहे, 12 आहे का, नाही, 13 आहे. तर अशा प्रकारचे जे नंबर आहेत त्या नंबर्सला कोणते नंबर्स म्हणतात, प्राईम नंबर्स. कोणते नंबर्स म्हणतात, प्राईम. पण आता इथे बघा, हे 2 व्यतिरिक्त हे जे बाकीचे नंबर्स आहेत 3, 5, 7, त्यानंतर येते किती येते 11, त्यानंतर 13, 15 नाही, 16 नाही, 17. तर हे जे नंबर्स आहेत हे सगळे नंबर्स 2 व्यतिरिक्त कसे आहेत, ऑड आहेत. ऑड म्हणजे काय, विच आर नॉट डिव्हिजिबल बाय 2, त्याला 2 भाग जात नाही, अशाला म्हणायचं आहे ऑड नंबर्स. आणि हे जे आहेत फक्त 2 असा नंबर आहे की तो कसा आहे, 2 हा इवन आहे. आणि म्हणून वी कॅन राईट हिअर दॅट इज 2. आता बघा, या सेट बीला लिहू आपण लिस्टिंग मेथडमध्ये. सेट बीला लिस्टिंगमध्ये लिहायचं आहे म्हणजे हे इक्वेशन आपल्याला सॉल्व करावं लागेल. कोणतं इक्वेशन दिलेलं आहे की 7x - 1 इज इक्वल टू 13. 7x - 1 इज इक्वल टू 13. आणि म्हणून 7x इज इक्वल टू काय होईल, 13. हा 1 जर उजव्या साईडला नेला तर होईल +1. ट्रान्सफरिंग दिस 1 ऑन RHS. राईट हँड साईडला 1 नेला तर होईल किती, दॅट इज 13 + 1 दॅट इज 14.
say 1x is equal to 14 म्हणजे x is equal to 14 by 7 that is equal to 2. आता इथे एक्सची व्हॅल्यू किती आली 2 आली. एक्सची व्हॅल्यू किती आली 2. म्हणून सेट बीचे लिस्टिंग मेथडमध्ये जर लिहिले तर काय राहील एलिमेंट फक्त 2. किती राहतील 2. Therefore we can write here की all the elements म्हणजे त्यामध्ये असलेले घटक all the elements of set A and set B, all the elements of the set A and set B are identical म्हणजे सारखे इक्वल समान तेच आहे. इथे 2 आहे इथे 2 आहे आणि म्हणून आपण लिहिलं की ऑल द एलिमेंट्स ऑफ द सेट ए अँड सेट बी आर आयडेंटिकल. आणि जर असं असेल तर ते कोणते सेट आहे इक्वल सेट म्हणजे ए इज इक्वल टू बी. ए इज इक्वल टू एक्झाम्पल नंबर 3 विच ऑफ द फॉलोइंग आर एम्प्टी सेट्स वाय. एक्झाम्पल नंबर 1 A is equal to set of all A such that A is a natural number smaller than 0. आता इथे बघा आपल्याला काय करायचं आहे सेट एम्प्टी सेट आहे की नाही हे दाखवायचं आहे. एम्प्टी सेट म्हणजे काय की ज्याच्यामध्ये एकही एलिमेंट्स नाही अशा सेटला म्हणायचं एम्प्टी सेट. आता इथे बघा A is a set of all A such that A is a natural number smaller than A, smaller than 0. आता नॅचरल नंबरची सुरुवात कुठून होते 1 पासून होते. म्हणून आपण सोल्युशन लिहू याचं या सेटचं नॅचरल नंबरला कसं लिहू शकतो आपण 1 2 3 4 5 अशा प्रकारे डॅश डॅश डॅश. 3च पॉईंट द्यायचे 3पेक्षा जास्त नाही कारण या प्रत्येक पॉईंटला अर्थ आहे काही देत नाही बसायचं डॅश 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 असं नाही करायचं. इथे बघा 3च पॉईंट द्यायचे कारण याचा प्रत्येकाचा अर्थ माहिती पाहिजे आपल्याला. याला म्हणायचं अँड सो ऑन अशा प्रकारे. म्हणून बघा इथे आपल्याला काय लिहायचं आहे सेट ए लिहायचं आहे. कशामध्ये लिहायचं आहे लिस्टिंग मेथडमध्ये लिहायचं आहे. आता इथे बघा नॅचरल नंबर स्मॉलर दॅन 0. आता इथे 0च नाही तर त्याच्यापेक्षा लहान नंबर असणार आहे का नाही. म्हणजे याच्यामध्ये आपण सेट लिहू शकतो का कोणताच एलिमेंट नाही लिहू शकत. आणि म्हणून हा जो सेट आहे यालाच कोणता सेट म्हणू शकतो आपण एम्प्टी सेट किंवा नल सेट. देअरफॉर सेट ए इज अ एम्प्टी सेट. ओके तर हे झालं कोणतं एक्झाम्पल फर्स्ट एक्झाम्पल तिसऱ्यामधलं फर्स्ट एक्झाम्पल. एक्झाम्पल नंबर 2 बी इज द सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0. आता याला लिस्टिंगमध्ये लिहू आपण आणि हा एम्प्टी सेट आहे की नाही आपल्याला पाहता येईल. इथे दिलेलं आहे आपल्याला एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0. एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0 आणि म्हणून आपण काय लिहू शकतो एक्सची व्हॅल्यू लिहू शकतो. याचं एक्सचं स्क्वेअर रूट काय होईल 0चं स्क्वेअर रूट दॅट इज 0च. आणि म्हणून एक्सची व्हॅल्यू आली 0. म्हणून बी सेट ऑफ बी इज अ सेट ऑफ ऑल एलिमेंट. सेट बी इज अ सेट ऑफ ऑल एलिमेंट दॅट इज 0. याच्यामध्ये कोणता नंबर आलेला आहे 0 आलेला आहे. आता एम्प्टी सेट असेल तर त्यामध्ये 0 नाही तर कोणताच एलिमेंट नको 0 पण नको. आणि म्हणून बी हा कोणता सेट नाही एम्प्टी सेट नाही कारण त्यामध्ये एक एलिमेंट आहे. कोणता एलिमेंट आहे तो 0 हा एलिमेंट आहे. आणि म्हणून हा बी इज नॉट अन एम्प्टी सेट. आपण लिहू शकतो की सेट बी इज नॉट an empty set. An empty set or null set.
आता तिसरं एक्झाम्पल राहिलं आपलं. तिसरं एक्झाम्पल काय दिलेलं आहे, तिसरं एक्झाम्पल यामधलंच, तर ते आपण पाहू. सेट C is given. Set C is a set of all x's that 5x minus 2 is equal to 0. हे सेट C मध्ये दिलेलं आहे आणि x बिलॉंग्स टू n. x हा nचा घटक आहे. n म्हणजे नॅचरल नंबर. ठीक आहे, तर आपण या इक्वेशनला सॉल्व करण्याचा प्रयत्न करूया. 5x इज मायनस 2 इज इक्वल टू 0 दिलेलं आहे. 5x मायनस 2 इज इक्वल टू 0. आणि म्हणून काय करू शकतो आपण इथे, एक्सची किंमत काढायची आहे. 5x इज इक्वल टू होईल 2, टेकिंग 2 ऑन RHS, राईट हँड साईडला घ्या. म्हणून x इज इक्वल टू राहील 2/5. आता 2/5 काय हा पूर्ण संख्या आहे का, नाही. ह्या जेव्हा आपण एखाद्या संख्येचे समजा भाकर आहे, भाकरीचे 5 तुकडे केले आणि त्यापैकी 2 म्हणजे ही पूर्ण नाही, अशा प्रकारचं हे आहे, याला म्हणतो आपण अपूर्णांक आणि फ्रॅक्शन. आणि म्हणून काय x काय, x इज अ सेट ऑफ नॅचरल नंबर्स. x बिलॉंग्स टू n. n मधील घटक आहे. n मध्ये कोणते घटक आहे नॅचरल नंबरमध्ये, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अशा प्रकारचे जेवढे असतील तेवढे सर्व 1 पासून. आणि त्यामध्ये आपण काय करत नाही, त्याचे फ्रॅक्शन घेत नाहीत. असा सेट म्हणजे नॅचरल नंबरचा सेट. परंतु इथे काय आलं, 2/5 आलं. 2/5 आलं म्हणून काय आपण लिहू शकतो की या सेट C मध्ये एकही एलिमेंट राहणार नाही. असा एलिमेंट नसणार की जो कशाचा घटक असेल, nचा घटक असेल, नॅचरल नंबरचा घटक असेल, नैसर्गिक संख्यांचा घटक आहे. आणि म्हणून हे जे कर्ली ब्रॅकेट आहे हे ब्रॅकेटला एम्प्टी ठेवायचं आहे. एम्प्टी ठेवायचं आहे यालाच किंवा आपण असं लिहू शकतो 5चे ग्रीक लेटर दॅट रिप्रेझेंट द एम्प्टी सेट. आता इथे बघा, म्हणून आपण काय लिहू शकतो की सेट C is an empty set. आणि म्हणून सेट C कसा आहे, एम्प्टी सेट आहे. एक्झाम्पल नंबर 4. राईट विथ रिझन्स विच ऑफ द फॉलोइंग सेट्स आर फायनाईट ऑर इनफायनाईट. म्हणजे आपल्याला यामध्ये काय करायचं आहे की दिलेले जे सेट आहेत हे फायनाईट आहे की इनफायनाईट आहे हे सांगायचं आहे. आपण पाहिली डेफिनेशन. फायनाईट सेट कशाला म्हणायचं आहे की ज्यामध्ये लिमिटेड एलिमेंट्स असतात आणि ते काउंटेबल असतात. लिमिटेड अँड काउंटेबल एलिमेंट्स. सेट हॅव्हिंग लिमिटेड अँड काउंटेबल एलिमेंट्स इज नोन ॲज द फायनाईट सेट. पण व्हॉट इज मीन बाय इनफायनाईट सेट, की ज्याच्यामध्ये अनलिमिटेड एलिमेंट्स असतात आणि अनकाउंटेबल असतात, ते आपण मोजू शकत नाही, ती प्रोसेस स्टॉप होत नाही. अशा प्रकारचा जर सेट असेल तर त्याला इनफायनाईट सेट असे म्हणतात. म्हणजे इफ द नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए सेट इज अनलिमिटेड अँड अनकाउंटेबल then the set is called as the infinite set. And if a set is a null set or the number of elements are limited and countable, then it is called as the finite set. आता इथे बघा, हा जो सेट दिलेला आहे याचा हा काय आहे की नाही सांगायचं आहे आपल्याला. फायनाईट सेट आहे की इनफायनाईट आहे हे आपल्याला सांगायचं आहे. आता हे कधी सांगता येईल की जेव्हा आपण याची अप्पर लिमिट ही जर सांगू शकलो तर तो सेट असतो कोणता सेट की फायनाईट सेट, अप्पर लिमिट. आता इथे सांगू शकतो आपण की इथे काय, ए इज अ सेट ऑफ, कोणता सेट आहे, सेट ऑफ ऑल नंबर्स, सेट ऑफ ऑल नंबर्स लेस दॅन 10. एक्स इज अ नॅचरल नंबर्स. आता 10 पेक्षा लहान असलेले नॅचरल नंबर्स कोणते, 1 2 3 4 5 6 7 8 9. 10 पेक्षा लहान, 10 पेक्षा
कमी व्हॅल्यू असलेलं आहे. आता इथे बघा काय करायचं आहे, काय सांगितलेलं आहे, राईट द रिझन व्हिच ऑफ द फॉलोइंग आर फायनाईट सेट. या ठिकाणी आपण हे एलिमेंट्स मोजू शकतो आणि म्हणून इथे काय सांगायचं आहे, फायनाईट आहे की इनफायनाईट आहे हे आपल्याला सांगायचं आहे आणि रिझन द्यायचं आहे. आणि म्हणून काय की सेट ए इज अ फायनाईट सेट. बट व्हाय? बिकॉज we can calculate, we can find, we can count all the elements of the set A, and hence we can say that set A is a finite set. Therefore we can write here a number of elements are limited and countable. Therefore set A is a finite set. कसा सेट आहे? फायनाईट सेट आहे. त्यानंतरचं एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल 2 मध्ये काय दिलेलं आहे की या ठिकाणी B is a set of all y such that y is less than 1. y is an integer. हे दिलेले आहे आपल्याला. आणि त्यामुळं काय करायचं आहे की इथे आता वाय इंटिजर कोणते आहेत? इंटिजर 0, 1, 2, 3 डॅश डॅश डॅश. आणि इकडे सुद्धा -1, -2, -3, -4 अशा प्रकारचे, म्हणजे ऑल पॉझिटिव्ह नंबर्स, ऑल निगेटिव्ह नंबर्स अँड 0, दॅट सेट इज कॉल्ड द सेट ऑफ इंटिजर्स. आता इथे काय सांगितलेलं आहे? सेट ऑफ ऑल वाय सच दॅट वाय इज लेस दॅन -1. -1 पेक्षा लहान संख्या कोणत्या आहेत? या बाजूला असलेल्या. जसं डाव्या बाजूला आता इथे 3 पेक्षा 2 लहान, 2 पेक्षा 1 लहान, 1 पेक्षा 0 लेस दॅन, 0 पेक्षा लेस दॅट इज -1, -1 पेक्षा लहान -2, -2 पेक्षा -3, -3 पेक्षा लहान -4, -4 पेक्षा लहान -5, -5 पेक्षा लहान -7, -6. ह्या ज्या संख्या आहेत ह्या सर्व संख्या कशा आहेत? ह्या लहान आहेत -1 पेक्षा. आणि म्हणून आपण बी सेट कसा लिहू शकतो? सेट बी इज अ सेट ऑफ ऑल वाय इज लेस दॅन -1. म्हणजे आपल्याला घ्यावं लागेल -2, -3, -4, -5 डॅश डॅश डॅश. अशा प्रकारे कितीही संख्या येतील. आणि म्हणून हे आपण काउंट करू शकतो का? याच्यानंतर आता समजा -100 200 अशा प्रकारचं जर लिहिलं आपण मायनसमध्ये, पण ते आपल्याला पूर्ण संख्या आपण कितीही दिवस जर त्याला मोजत बसलो ते मोजू शकत नाही. म्हणजे त्याच्यामधले जे एलिमेंट्स आहेत ते नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट बी आर अनलिमिटेड अँड अनकाउंटेबल. देअरफॉर सेट बी इज ए infinite set, is an infinite set. Therefore we can say that as the number of elements of the set B are unlimited and uncountable, therefore the set B is a infinite set, is an infinite set. कोणता सेट राहील? तो इन्फायनाईट सेट राहील. कारण त्यामधले जे एलिमेंट्स आहेत ते कोणते एलिमेंट्स राहतील आपण ते मोजू शकणार नाही. आणि म्हणून दॅट सेट इज ए इन्फायनाईट सेट. आता बघा सी सेट दिलेला आहे आपल्याला. सी सेट, सेट सी इज ए सेट ऑफ स्टुडंट ऑफ 9 क्लास 9 फ्रॉम युअर स्कूल. आता तुमच्या स्कूलमध्ये, आपल्या स्कूलमध्ये किती विद्यार्थी आहे? दोन्ही 9 9 9 3 जरी तुकड्या म्हटल्या
तरी त्यामधले विद्यार्थी आपल्याला माहिती असले पाहिजेत. किती आहे ते तुम्हाला माहिती आहे. किती की असू शकतात समजा 80 80 240 असू शकतात. एखाद्या मोठी शाळा असेल तर 1000 असतील, 2000 असतील, 3000 असतील. परंतु ते सगळेच्या सगळे सर्वच्या सर्व स्टुडंट्स क्लास 9मधले आपण मोजू शकतो. कोणती किती मोठी शाळा असेल तरी ते सर्वच्या सर्व स्टुडंट्स आपल्याला मोजता येतात. आणि म्हणून आपण असं लिहू शकतो की ॲज द नंबर ऑफ एलिमेंट्स, हे जे नंबर ऑफ एलिमेंट्स आहेत हे कसे आहेत, काउंटेबल आहे. आणि म्हणून ॲज द नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट, कोणत्या सेटमधले, इन सेट सी मधले कसे आहेत, आर काउंटेबल किंवा आर लिमिटेड अँड अनकाउंटेबल. काउंटेबल नाही, अरे आहेत ना, हे आहेत, काउंटेबल आहेत, दॅट इज काउंटेबल. काय सांगितलं, नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट सी आर लिमिटेड अँड काउंटेबल. कसे आहेत, काउंटेबल आहेत. आपण मोजू शकतो. किती मोठी शाळा असली तिच्यामध्ये 1000 का मुलं असेल ना, 9व्या वर्गात फक्त 2000 का असेल ना तरी मोजू शकतो. 5000 का असेल ना मोजू शकतो. 10,000 असेल तरी मोजू शकतो. कितीही मोठी शाळा असेल तरी त्या 9व्या वर्गामध्ये असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या कोणत्याही शाळेची आपण मोजू शकतो, सांगू शकतो निश्चितपणे. आणि म्हणून काय सांगितलेलं आहे की नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट सी आर लिमिटेड अँड काउंटेबल. आणि म्हणून आपण काय लिहू शकतो, सेट सी कोणता सेट आहे, इज अ फायनाईट सेट, इज ए फायनाईट सेट. कोणता सेट राहील, हा फायनाईट सेट. तर इथे बघा की सेट बी इज अन इनफायनाईट सेट आणि सेट सी इज अन फायनाईट सेट. याच्यामधील एलिमेंट्स आपण काउंट करू शकतो आणि लिमिटेड आहे. याच्यामधील एलिमेंट सेट बी मधील अनकाउंटेबल आहे आणि म्हणून बी इज अन इनफायनाईट सेट अँड सेट सी इज अ फायनाईट सेट बिकॉज number of elements are limited and countable. Fourth example, set of people from your village. तुमच्या शहरातील, तुमच्या खेडेगावातील, तुमच्या गावातील लोकांचा संच, म्हणजे किती लोक आहेत, तुमच्या गावामध्ये किती रहिवासी आहे हे तुम्ही सांगू शकता. कितीही मोठं गाव असेल, गाव काय पण शहर जरी असलं तरी त्याची लोकसंख्या आपल्याला सांगता येते. आणि म्हणून हा जो सेट आहे तो कोणता सेट होईल, दॅट इज ए फायनाईट सेट. अशा प्रकारचे आपण सगळे एक्झाम्पल्स हे सोडू शकतो. आता इथे 5वं एक्झाम्पल काय आहे, सेट ऑफ ऑपरेटर्स इन लॅबोरेटरी. प्रयोगशाळेमध्ये असलेले उपकरणं यांची आपण यादी करू शकतो. आणि म्हणून काय, प्रयोगशाळेतील उपकरणांचा संच हे किती आहेत, त्याच्यामध्ये किती एलिमेंट्स येतील हे आपल्याला माहिती असणार आहे. आणि म्हणून हा जो सेट आहे हा कोणता सेट राहील, निश्चितच कोणता सेट राहील, दॅट इज फायनाईट सेट. त्याची आपल्याला घटक माहिती असणार आहे. त्याच्यानंतर आहे सेट ऑफ होल नंबर्स. कोणता आहे, सेट ऑफ होल नंबर्स. होल नंबर कोणते आहेत तुम्हाला माहिती आहे की 0 पासून स्टार्ट होणारे 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 अशा प्रकारे अँड सो ऑन. कितीही आपण मोजत बसलो तरी ते संपणार नाही. म्हणजे हा जो 6 नंबरचा प्रॉब्लेम आहे ते काय होईल की त्यामधले सेट एलिमेंट्स आपण मोजू शकणार नाही. ते एलिमेंट्स अनकाउंटेबल असतील आणि लिमिटेड नसणार, अनलिमिटेड असणार. आणि म्हणून सेट ऑफ होल नंबर इज ए
इज ॲन इन्फायनाईट सेट. त्यानंतर सेट ऑफ रॅशनल नंबर हा सुद्धा काय की हा सुद्धा कोणता सेट राहील, इज ॲन इन्फायनाईट सेट. बिकॉज रॅशनल नंबरमध्ये काय येणार आहे, सर्व फ्रॅक्शन येणार आहेत. जे नंबर्स आपण पी बाय क्यूच्या फॉर्ममध्ये लिहू शकतो ते सर्व नंबर्स. आणि हे काय, हे अनकाउंटेबल आणि अनलिमिटेड आहे. आणि म्हणून ह्या सेटसुद्धा, हा जो सेट दिलेला आहे हा सुद्धा काय राहणार आहे, कोणता सेट राहणार आहे, इन्फायनाईट सेट. अशा प्रकारे हे एक्झाम्पल्स आपण करू शकतो. हे तुम्ही बाकीचे ट्राय करा तुमच्या लेव्हलला. ओके, तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये, नेक्स्ट व्हिडिओ.